गुरुचरित्र सप्ताह पारायणाला वेळ नाही का? मग काळजी करू नका. फक्त एकदा हा जबरदस्त दत्तगुरूंचा झरा ऐका किंवा म्हणा. यामुळे संपूर्ण पारायणाचं पुण्य नक्कीच मिळेल. होय, इच्छा असूनही अनेकांना गुरुचरित्र पारायण करायला वेळ मिळत नाही. कामाचा ताण असतो, घरातील जबाबदाऱ्या असतात, लहान मुलं, आजारपण यांमुळे अनेकांची इच्छा असूनही पारायण राहून जातं. पण काळजी करू नका. मार्गशीर्ष महिना म्हणजे देवी लक्ष्मीच्या कृपेचा आणि गुरु कृपेचा अद्भुत संगम आहे. या महिन्यात माता लक्ष्मीची पूजा तर केलीच जाते, शिवाय गुरुवारची व्रतपूजा आणि श्री गुरुचरित्र पारायण करण्याची विशेष प्रथा आहे. गुरुचरित्र पारायण केल्यानं घरात सुख, शांती, समृद्धी येते आणि सगळ्या मनोकामना पूर्ण होतात अशी दृढ श्रद्धा आहे. पण आपल्यापैकी अनेकांना इच्छा असूनही गुरुचरित्राचं पारायण पूर्ण शक्य होत नाही. मग काय करावं? काहींकडे लहान मुलं असतात ज्यांना सांभाळताना पारायणासाठी वेळ मिळत नाही, तर काहींना घरातील आजारी व्यक्तींमुळे किंवा ज्येष्ठांच्या सेवेमुळे पारायणासाठी बसता येत नाही. काही महिला नोकरी करतात, कामावर जातात आणि दिवसभर काम असल्यामुळे त्यांना इतका वेळ नसतो की ते गुरुचरित्र पारायण करू शकतील. काही जणांना कामाचा इतका ताण असतो की त्यांना पारायणासाठी मन एकाग्र करणंही शक्य होत नाही. अशा वेळी मनात एक खंत राहतेच की आपण इतक्या मोठ्या पुण्याला मुक्तोय. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण हा एक असा उपाय आहे जो केल्यानं तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ नक्कीच मिळेल. तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे. फक्त एकदा हा दत्तगुरूंचा झरा किंवा मंत्र वाचायचा आहे किंवा ऐकायचा आहे. होय, हे खरं आहे. या दत्तगुरूच्या झऱ्यामध्ये इतकी शक्ती आहे की तो तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाचं संपूर्ण पुण्य देतो. ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी नुसता श्रवण केला तरी त्यांना अधिक पुण्य मिळतं. गुरुचरित्र पारायण केल्यानं आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभते. हे फायदे अनेकांनी अनुभवले. आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. जर तुमच्या घरात काही ना काही अडचणी सुरूच राहत असतील, जसे की पैशाची अडचण असेल, आजारपण, पैसा येऊनही न टिकणं, मुलांचं न ऐकणं, तर अशा पद्धतीचे हे गुरुचरित्र पारायण आपण नक्की करायचे. गुरुचरित्र पारायण केल्यानं आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता तसेच घरातील सदस्यांना आरोग्य प्रदान होतं. एवढंच नाही तर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहून आपल्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. हा दत्तांचा झरा तुम्हाला हेच सर्व लाभ मिळवून देईल. आता वेळ झाली आहे त्या अद्भुत दत्तगुरूंच्या झऱ्याची. मन लावून ऐका आणि शक्य असल्यास माझ्यासोबत तुम्हीही म्हणा किंवा मनातल्या मनात स्मरण करा. अनसुयेच्या सुता दत्ता तुझा चिरे आसरा, सद्गुरु राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा. कपट वेश धरुनी गुरु तुम्ही अत्री घरी आले, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले. भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा, वांझेची ती भक्ती पाहुनी दिधले संत तिला. दुग्ध फोडिले भिक्षेसाठी वृद्धची महिषाला, वेल उपटोनी कुंभ अर्पिला भक्ताला द्विजवरा. अन्न अल्पची तुझ्या कृपेने सहस्त्र द्विज जेविले, मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले. अष्टही रूपे दीपवाळीला दाविले शिष्यवरा, अल्पमतीने पुष्प गुंफिले साक्ष पटाया जरा. विनऊ अनंता दर्शन द्यावे जोडूने आपले करा, अंत नका हो बघू नका मुळी या हो या सत्वरा. किती पवित्र भक्तीने ओथंबलेले शब्द आहेत. साधेच परंतु प्रभावी. गीतकार अनंत वैद्य यांनी जीव ओतून अगदी मनापासून रचिले आहे. किती सुंदर आणि प्रभावी आहे हा दत्तगुरूंचा झरा. ज्यांना गुरुचरित्र पारायणासारखे मोठे पारायण करायला वेळच मिळत नाही, त्यांच्यासाठी हा अत्यंत सुंदर, सोपा आणि गोड आवाजामध्ये गायलेला दत्तगुरूंचा झरा अतिशय उपयुक्त आहे. हा दत्तगुरूंचा झरा तुम्ही एकदा नक्की ऐका किंवा वाचा तरी तुम्हाला नक्कीच खूप सकारात्मक अनुभव येईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या प्रभावी उपायाचा लाभ घेता येईल. तुम्हाला सुद्धा गुरुचरित्र पारायणाला वेळ मिळत नाही तेव्हा तुम्ही काय करता हे कमेंट करून शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.